24 भगवान की, षोडशकालीन महाव्रत की, प्रवचन वसलत्व भावना की, आज की आनंद की, जग प्रथमाचार्य शांति सागर महाराज की, संत श्रवणाचार्य गुरु विद्यासागर महाराज की, आचार्य गुरु समय सागर महाराज की, तीन कम 9 कोटि महामुनिराज की। आजची भावना प्रवचन वत्सलत्व। प्रवचन वत्सलत्व याचा अर्थ काय? तर त्या उपदेशातनं, त्या प्रवचनातनं प्रेम, दया, करुणा आणि वात्सल्य यांचं अगाध पाणी झरत असते, अमृत झरत असते। म्हणून तीर्थंकरांच्या समोशरणामध्ये जेवढे काही जीव जातात, कुठल्या कुठल्या गतीतले जीव जातात? कुठले कुठले म्हणतो मी? मनुष्य गती, देवगती आणि तिर्यांची गती, बरोबर? देव आमच्या घरात येऊ नये म्हणून आम्ही काय करतो? उलटे भावली लावतो। देव आपल्या घरात येऊ नयेत म्हणून काळी उलटी भावली लावतो। मी माझ्या घरात बांधले तसं आहे का? आणि तिर्यांच्या प्रकारातले जीव लय दंगा करतात म्हणून गळ्यात त्याला दोरी बांधून खुट्ट्याला बांधतो, आणि आम्ही ह्या दोन्हींच्या मध्ये स्थिर राहतो। हे प्रवचन वत्सलत्व आहे का? तर नाही। प्रवचन वत्सलत्व जसं हिंदू धर्माच्या पद्धतीनं श्रीकृष्ण काय बासुरी वाजवला की काय होत होते? सगळे पशु पक्षी परत गाय सगळे जवळ येऊन बसले। वाळलेलं झाड सुद्धा टवटवीत होत होतं, न फुलल्याला फुलाचं झाड सुद्धा फुलत होतं। दुःखामध्ये असणे जे श्रावक आहेत ते सुद्धा सुखामध्ये येत होतं। म्हणजे एवढं मधुर, प्रेमळ आणि परोपकारी ती बासुरीतनं आवाज बाहेर पडतो। तुम्ही पण पूजन करताना एक ताल, एक सूर, एक लय यामध्ये जर पूजन जर सामूहिक केलो तर आनंद द्विगुणित होत असतो, आनंद बहुआयामी वाढत असतो। तसं भगवंतांचं प्रवचन ऐकल्यानंतर मन आल्हादकारक होतं। आचार्य होते तेव्हा आपण जायचो तिकडं दर्शन करायला। आचार्य नुसतं दर्शन व्हावं म्हणून आपण उत्साहित असायचो की नाही? मग तिथं बाथरूमची व्यवस्था कशी पण असू दे, टॉयलेटची व्यवस्था कशी पण असू दे, झोपायची व्यवस्था कशी पण असू दे, बरोबर? पहिला पाणी गार कसलं बी असू दे, गरम हाय काय गार हे समजत नव्हतं। हाय तसं बारडी डोसकार उतरून कपडे घालून पहिला तिथं जाऊन राहत होतो आपण। मग तेव्हा तुम्हाला थंडी वाजत नव्हती, तेव्हा तुम्हाला सर्दी येत नव्हती, तेव्हा तुम्हाला खोकला येत नव्हतं, तेव्हा मी बाळापूर्णांच्या घरातला हाय असं वाटत नव्हतं, मी सावकारांच्या घरातला असं वाटत नव्हतं। आलं सांगायची व्यक्ती तर काय, इथं गावात आल्यावर ते सगळं होते आणि तिथं गेल्यावर का होत नाही? तर त्यांच्या वाणी, त्यांच्या चर्येमध्ये वात्सल्याचं, करुणेचं, दयेचं, मायेचं हे झळकत असतात किरण, आणि ती किरण आपल्यासनी येऊन आपल्या मनातले राग द्वेष शांत करत असतो। हे प्रवचन वत्सलत्व हे कोण कोण धारण करू शकते? एक मुनी महाराज आणि एक भगवान, अन्य कोणीही धारण करू शकत नाही। का? ती सांगण्याची पात्रता, योग्यता, तेवढी मर्यादा आपल्याकडे नसते। आपण जे सगळेजण सांगतो हे फक्त त्यांनी सांगितलेलं आहे तेच नुसतं पुढं ढकलत। आमचं स्वतःच काय आहे? काय नाही। आमचं स्वतःच केव्हा येणार? ज्या वेळेला आपलं केवळ ज्ञान प्रकट होईल त्यावेळेला स्वतःच ज्ञान बाहेर येणार। मी कितीही शास्त्र वाचलो तरी सुद्धा माझं ज्ञान बाहेर येणार नाही। हे ज्ञान जे येणार आहे बाहेर हे भगवंतांनी गुरुनी सांगितलेलंच बाहेर येणार, आणि कुठलंही येऊ शकत नाही। कारण तेवढी योग्यता नाही आमच्यात, कुणाच्यात ही योग्यता नाही। आज भले मी 8 प्रतिमा जरी धारण केलो तरी सुद्धा योग्यता नाही ती स्वतःचं ज्ञान बाहेर देण्यासाठी।
ज्ञान जे दिलं जाते ते फक्त भगवंतांनी सांगितलेलं, गुरूंच्या मुखातून आलेलं हे ज्ञान इथं दिलं जातं. मग असं ज्ञान सांगणारे जे भव्य जीव असतात, त्या भव्य जीवासनी आपण कायम नम्रीभूत व्हायचं. ते आले की त्यांचा आदर सत्कार करायचा. आदर सत्कार म्हणजे काय? या या, बसा बसा, काय तुम्हाला लागणार आहे काय, एवढं. हे आदर सत्कार झाला. गळ्यात हार घालणे, हे घालणे हा सर्व नाही. आदर सत्कार विनयानं हा धर्माच्या नीतीमध्ये आणि मर्यादेमध्ये राहून हे केलेलं कर्तव्य कर्म आपल्याला करायला लागेल. तर जसं उदाहरण दिलं, काय सांगितलं? गाय वासरू नका विसरू, वात्सल्याची प्रतिमूर्ती. गाय आणि वासरू, मग नुसतं गाय वासरू म्हणायचं काय नाही. तुमच्या घरात पंढरपुरी म्हस असेल, त्याचं रेडकू असेल, मुराणा म्हस असेल तर ते रेडकू असेल, म्हणजे हे कसं वात्सल्याचं प्रतीक आहे. जर तिथं दूध प्यायला गेले तर पांढर शुभ्र आणि उत्कृष्ट क्वालिटीचं दूध हे ती आई काय करत असते? आपल्या मुलाला देत. त्यासाठी सांगितलं हे जे आहे. आणि कुठं तर जात असाल, तुम्हाला एखाद्या रस्त्यामध्ये गाय दिसली आणि तिथं वासरू दूध पित्याला जर दिसलं किंवा त्याच्यापाशी उभा राहायला जरी दिसलं तरी सुद्धा तुमचं काम निर्विघ्न संपन्न होणार. हे मी सांगत नाही, हे आचार्य नेमिचंद्र महामुनी महाराज हे ज्योतिषशास्त्र पुस्तक लिहिलेलं आहे, त्यामध्ये त्यांनी हे पहिलं संकेत दिलं. कोण आहे आचार्य नेमिचंद्र? घोषाचे गोमटेश्वर प्रतिमेवर ज्यांनी संस्कार केलं ते आचार्य सिद्धांत चक्रवर्ती. सिद्धांताचे चक्रवर्ती म्हणजे चक्रवर्तीचा काय? षटखंडाचा अधिपती असतोय. तसं ते नेमिचंद्र आचार्य सिद्धांत ग्रंथामध्ये पारंगत होते आणि त्यांचं हात धरणार कोण नव्हतं, म्हणतात त्यांनी सिद्धांत चक्रवर्ती ही उपाधीने अलंकृत केलं. जसं चारित्र्य चक्रवर्ती, चारित्र्यामध्ये चक्रवर्ती प्राप्त केलं, असे आचार्य शांतसर महाराज असतील, असा आचार्य विद्यासर महाराज. बाहुबलीच्या महामस्तकामध्ये आचार्य वर्धमान सागर पंचम पट्टाधीश यांनी स्वतः सगळ्यांच्या समोर कबूल केलं, सांगितलं की ह्या 21व्या शतकातील आमचे गुरु होते चारित्र्य चक्रवर्ती शांतसार महाराज, परंतु या 21व्या शतकातील चारित्र्य चक्रवर्ती कोणाला जर बोलायचं असेल तर आचार्य गुरु विद्यासागर महाराजांनी चारित्र्य चक्रवर्ती तरी बोलले. ज्यावेळी हीच पदवी श्रावक आचार्यशींना द्यायला गेलते त्यावेळी आचार्यशी म्हटले, असंयमी संयमी को क्या दे सकता. आम्ही असंयमी आहे, आम्ही काहीही देऊ शकत नाही, आमच्यात तेवढी पात्रता सुद्धा नाही. एक संयमी दुसऱ्या संयमीला जर म्हटलं तर ते घ्या. ह्याच्या पुढे जाऊन आचार्यशी पुढे म्हटले, मला कुठलीही उपाधी लावू नका, माझ्या गुरुंनी जे उपाधी दिले तेवढंच सांभाळतो, तेवढंच बास आहे. आम्ही संत शिरोमणी म्हणतो, वात्सल्य रत्नाकर म्हणतो, करुणा निधान म्हणतो, अरिष्ट नाशक आचार्य म्हणतो, ह्या गोष्टींना अलंकृत करतोय, परंतु आचार्यशी कधी या पदाला ग्रहण करत नाहीत. आणि असेच साधक सर्वोत्कृष्ट असतात आणि अशा साधकांचं प्रवचन सुद्धा आल्हाददायक असतं. आज पूर्ण भारत देशामध्ये 16,000 गोशाळा आहेत. किती? 16,000. त्यातलं फक्त जैन धर्मातली लोक 12,000 गोशाळा सांभाळतात. किती वात्सल्य आहे, करुणा आहे, प्रेम आहे, दया आहे की नाही आपल्या सगळ्या. त्याचं प्रतिरूप म्हणजे ते करतो. 12,000 अखंड भारत देशात 140 करोड लोकसंख्या असून त्यामध्ये एक पाण्याचा थेंब एवढा जैन धर्मातली लोकसंख्या आहे, तरी सुद्धा 12,000 गोशाळा सांभाळणे. भारताच्या अर्थसंकल्पामध्ये इन्कम टॅक्स मध्ये 35% वाटा टॅक्स भरण्याचा जैन धर्माचा आहे, त्या लोकातील आहे. आणि सगळ्यात वर्षाला दान करणारा कुठला धर्म जर गणला जातोय तर हा जैन धर्मच गणला जातोय, अन्य कोणताही नाही.
म्हणजे बघा तुमची विख्यात किती आहे, तुम्ही प्रसिद्धीला किती प्राप्त झाला आहे, परंतु तुम्ही तुमच्या आमचं कसं झालं ते बेडकासारखं झाले. काय ते डबऱ्यात आहे, हेच माझं विश्व नाही. विश्व तुम्हासनी आव्हान करायला आहे, विश्व तुम्हासनी बोलवत आहे, विश्व तुमचा आदर सत्कार करायला तयार आहे. त्या पद्धतीने तुम्ही वाटचाल करा. भले आमच्यातला जैन धर्मातला या गरीबातला गरीब व्यक्ती दररोज 1 रुपये तरी दान करतो, आणि मोठ्यातला मोठ्या व्यक्ती त्याची इच्छा जेवढी आहे तेवढी दान करतो. ही दान करण्याची खरी परंपरा आपल्या आदिनाथ भगवंतांच्या पासून प्रारंभ झाली. कुठल्या दिनी प्रारंभ झाली? अक्षय तृतीया दिवशी दान तीर्थ चालू आहे, त्याला तीर्थ म्हटलं जातंय. आणि दान केल्यानंतर तुमच्या पाप कर्मांचं क्षालन होते, नष्टांश होते, असं आचार्य गुरु विद्यासागरांनी प्रत्येक प्रवचनात म्हणून दान करा. गरीब लोक तिथे गेलती, काहीतरी दान द्या, माझं काय परिस्थिती नाही, काय नाही, तरी आचार्य काय सांगितले? दान करा. त्या व्यक्तीला कोडं पडलं, मी काय दान केलं, मला खायला आणलं नाही, दान करायला याने काय सांगायला. तेव्हा तो व्यक्ती त्याच्या खिशात जेवढं होतं ते सगळं 211 रुपये काय 300 रुपये होते, ते सगळं तिथं मंदिरात दान दिलं. येताना परिवारासकट येऊन तिथं बस स्टॉपवर थांबला. जायचं कसं? आणि मुनी महाराज आचार्य तर सांगितले दान करा, सगळं होतं ते सगळं दान केलं. जाणार कसं? एक अर्धा तास थांबल्यानंतर एक परिवार चालेल त्या दिशेनं, त्यांची गाडी मोठी होती. मग त्यांनी म्हटले काय कुठं चालायचा? तर असं बसा गाडी. मोठ्यातली मोठी व्यक्ती त्या गाडीत त्यावेळी त्या परिवाराला घेतलं आणि ते चालले रुकडी होऊन चिंचवाडल्या. येता येता त्यांनी विचारलं काय करताय, काय नाही, काय नाही. मग त्यांनी काय सांगितले? माझ्याकडे काय नाही, होतं तेवढं सगळं दिलो, आता खायला उद्या अन्न नाही, काय नाही, कसं करायचं, काय करायचं. मग त्यांनी काय केलं? ठीक आहे, एवढं आहे ना स्थिती, तू उद्या हे पत्ता देतो, त्या पत्त्यावर नुसतं ऑफिसला ये. ती व्यक्ती दुसऱ्या दिवशी गेली आणि तिथं त्याला कामावर रुजू करण्यात आलं. जर अंतरंगातनं भावना असेल आणि गुरूंची जर वाणी ऐकलं तर तुमचं 3 काळ कधीही तुमचं नाश होत नाही. हा, कर्म आहे, केले ते भोगायला पाहिजे, आणि भोगत भोगत सुद्धा धर्म तुमच्या पाठीवर उभा राहतो. आणि धर्म सांगतो ह्या कर्मामध्ये कसं स्थिर ठेवायचं असं, म्हणून दान करायचं, म्हणून व्रत वैकल्प करायचं, म्हणून पूजा आराधना करायची, म्हणून अभिषेक पूजन करायचं, म्हणून दररोज जिन मंदिरला यायचं, म्हणून मुनी महाराज आले तर त्यांची वैयावृत्ती करायची. जर कोण प्रतिमाधारी ब्रह्मचारी तुमच्या गावात आले असतील तर त्यांचं विनयानं अंतरंगपूर्वक त्यांचं सन्मान, योग्य स्थान त्यांना द्या, योग्य विचार त्यांच्याविषयी मांडा. सगळं तुमच्या जीवांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना एकत्र घेऊन चालणे आणि सगळ्यांना एकत्र घेऊन काम करणे, आणि त्या योगानंच बघा तुम्ही त्या आदल्या दिवशी इथं सगळं सजीवला किती चांगलं झालं. सरांनी दररोज तुमचं व्हिडिओ करून पाठवल्यानंतर किती सर सकाळी म्हटले 2 लाख लोक बैठली. किती बाहेरची बैठली 2 लाख, चेष्टा नाही. हे तुमचं जे कर्म केला, तुम्ही इथं जे श्रद्धेपूर्वक पूजन केला त्याचं प्रतिफल आहे. आणि हेच मार्ग प्रवण आहे, हेच प्रवचन वसलत्व आहे, आणि दुसरं कुठं नाही.